सर, सध्या वाडा तालुक्यामध्ये एक वातावरण झालं ते म्हणजे वाडाच्या संपूर्ण आजूबाजूला टायर कंपन्या सध्या चालू झालेल्या आहेत. टायर कंपन्यामध्ये काय दुष्परिणाम होऊ शकतात हे अजून आम्हाला माहीत नाही. म्हणजे अनेक गावामध्ये आता वास्तव्य सुरू आहे टायर कंपन्यांचं. तिथून त्यांचा येणारा वास, उग्र वास येणं आणि बरेचसे ग्रामस्थांना त्यांना त्रास होणं. पण नक्कीच या कंपन्यामधनं कुठले आजार आम्हाला उद्भवू शकतात संकटामध्ये. आता ह्या पुढच्या याच्यामध्ये काळामध्ये कसं संकट हे उभं राहू शकते आमच्यासमोर? याची म्हणजे टायर कंपन्या किंवा यापासून होणारे जे काही वातावरणामध्ये जे प्रदूषण पसरतं त्यामुळे बरेचसे आजार होऊ शकतात. आणि आजकाल जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेचे आणि श्वसन संबंधी आजार हे जास्त झालेले दिसतात. म्हणजे माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्वचेची ॲलर्जी आणि श्वसन संबंधी ॲलर्जी हे खूप जास्त प्रमाणात वाढले. आणि असं नाहीये की सीझनल चेंजेस आहेत त्यामुळे वाढले आहे, असं नाही झालं. तर हे आजार जे आहेत हे आत्ता जास्त प्रमाणात झालेले आहेत आणि ते वातावरणामधल्या धुळीमुळे जास्त झालेले. आणि जेव्हा असा इंडस्ट्रियल आउटब्रेक होतो त्यावेळी हे होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण एक विशिष्ट प्रकारचा धूर हा सतत वातावरणात सोडला जातो. आता तो कुठे सोडला जातो, कसा सोडला जातो ही बाब वेगळी आहे, पण ती सर्वत्र पसरतेच. आपण असं ते नाही करू शकत की हा इथे ह्या भागात आहे तर आपल्याला त्रास नाही होणार, असं नाही होत. तर तो वातावरणामध्ये एकदा का धूर पसरायला लागला की तो जवळपास सगळीकडेच त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि आता माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ज्या ज्या भागामध्ये ह्या टायर कंपन्या आहेत त्या भागातले रुग्ण श्वसन संबंधी त्रास असणारे हे जास्त आहेत. मग त्यांच्यामध्ये अस्थमामध्ये ते रूपांतर होऊ शकतं. अस्थमा हा एक प्रकार झाला, पण श्वसन संबंधी बरेचसे आजार आहेत जे रुग्णांना होऊ शकतात. धूर म्हटल्याबरोबर श्वसन संबंधी आजार एवढंच पाहिलं जातं, पण तसं नसून त्वचा संबंधी आजार सुद्धा बऱ्याच प्रकारे होऊ शकतात. जशी श्वसन संबंधी ॲलर्जी असते तशीच त्वचेची सुद्धा ॲलर्जी असते. कारण आपली त्वचा जी आहे एक विशिष्ट प्रकारच्या वातावरणाला सामोरे जाण्यासाठी म्हणून तयार असते किंवा त्याचा त्रास होत नाही. त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, जर त्वचेला साजेसे नसतील तर मग त्वचा त्याला रिॲक्ट करते आणि ती रिॲक्शन जी आहे ती ॲलर्जीच्या स्वरूपामध्ये उद्भवू शकते. त्यामुळे त्वचेसंबंधी आजार सुद्धा या प्रदूषणामुळे होऊ शकतात. आता तेच झालं, हे टायर कंपनीचं झालं. तर ग्रीड जी असते, स्टोन क्रशरचं हे जे असतं, म्हणजे स्टोन क्रशर ज्या ज्या भागामध्ये आहे तिथली धूळ जी आहे, तिथली ती भुकटी जी असते क्रश झाल्यानंतरची, ती सुद्धा वातावरणात पसरते आणि त्याच्यामुळे होणारे श्वसनाचे विकार जे आहेत ते सुद्धा अजून भयानक असतात. ते औषधांना बऱ्याचदा रिस्पॉन्ड नाही करत. त्याच्यामुळे होणारे त्वचेचे विकार सुद्धा खूप त्रासदायक असतात आणि ते सुद्धा औषधं त्यांना खूप दुष्कर असतात ते ट्रीट करण्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी जर नियमबाह्य व्हायला लागल्या, त्याच्यासाठी नियम असणारच आहेत की त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे कशा प्रकारे टाळावे किंवा कशा प्रकारे त्यांनी काम करावं याच्यासाठी काही नियम असणार आहेत. ते नियमबाह्य जेव्हा काम होतं तेव्हा हे अशा प्रकारे प्रदूषण खूप जास्त वाढायला लागतं आणि प्रत्यक्ष आम्ही पाहतोय की हे रुग्ण जे आहेत हे वाढत आहेत, आता तालुक्यामध्ये वाढत आहेत, जे आधी एवढे नव्हते. तर आता आम्ही काही जागतिक जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर सध्या काही चर्चा केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे का वाडा तालुक्यात सर्वात मोठा आता हा कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे. म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की आता उत्खनन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये क्रश आहे ती पुढे मोठ्या प्रमाणात हव्यात सुटली जाते. त्याला काहीतरी एक नियमावली आहे, प्रदूषण महामंडळाने ती नियमावली पाळली जात नाही. कुठलंही इथलं जी यंत्रणा आहे ती कुठलंही त्यांचं बंधन नाहीये. त्याच्यामुळे अशा प्रकारचे कॅन्सरचा धोका आम्हाला उद्भवू शकतो. नक्कीच उद्भवू शकतो. कॅन्सरच होईल असं नाहीये. कॅन्सर ही अगदी पुढची स्टेज आहे. ही रिॲक्टिव्हिटी जी असते, ही ॲलर्जी आहे, ॲलर्जीमुळे जी रिॲक्टिव्हिटी आहे ही पेशी लेवलवर जेव्हा वाढत जाते त्यावेळी एक पुढची स्टेज येते जी कॅन्सर असू शकते. पण आपण असं नाही म्हणू शकत की हा याच्यामुळे कॅन्सरच होणार. वेगवेगळे आजार होतात, ते वाढत 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 एक स्टेज अशी येते जेव्हा आपण म्हणतो हा कॅन्सर आहे. कॅन्सर होणार नाही असं नाही सांगू शकतो. कॅन्सर होण्याची संभावना आहे. सर, सध्या आपण जे पाणी पितो
ते पाणी आपल्याला असं वाटतं की पाणी शुद्ध आहे, पण आज मी बघितलं असेल वाडा तालुक्यातल्या काही आजूबाजूला कंपनी आहेत, त्या कंपनीच्या बाजूला दुधासारखा असा एक पदार्थ सोडला गेलेला आहे पाण्यामध्ये, तो मिक्स आहे आणि असं वाटतं की ती दूध निघालंय काय भूगर्भातून, असं वाटतं मला वाटते. खरं तर आम्ही हे जे पाणी पितो हे शुद्ध आहे. असं जर पाणी येत असेल तर ते शुद्ध बिलकुल नाहीये. आणि जरी ट्रीट करून येत असलं तरी ज्या प्रकारचं फिल्टर वापरलं जातं त्या फिल्टरमधून तर हे केमिकल्स गाळले जाणार नाही. त्यामुळे जे पाणी आपल्याला मिळतंय डायरेक्ट वापरण्यासाठी ते तर बिलकुल शुद्ध नाही. त्याच्यासाठी सर्वांनी ते ट्रीट करून प्रोसेस करून मगच ते पिण्यासाठी वापरावं. पण याच्यात समस्या अशी येते की प्रोसेस काय करायची, जिथपर्यंत आपल्याला हे नाही समजत आहे की ते त्या पाण्यामध्ये काय केमिकल आहे. आपण ग्रॉसली काहीतरी करू त्याच्यावर, आपण फिल्टर वापरू, आरओ वापरू, पण त्याचे सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. रिव्हर्स ऑस्मोसिस जरी केलं तरी सुद्धा ते कसं पाण्याला पूर्णपणे निर्जंतुक करतं म्हणण्यापेक्षा त्याचं आयनायझेशन सुद्धा चेंज होऊन जातं, ते रिॲक्टिव्ह होतं पाणी. त्यामुळे कसं आहे, त्या पाण्यात काय केमिकल आहे त्यानुसार त्याचं हे जे आहे शुद्धीकरण आहे हे बदलण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे ते बदलतं. म्हणजे जिथपर्यंत आपल्याला हे नाही माहिती की त्याच्यात काय पडतंय तिथपर्यंत आपण त्याचे शुद्धीकरण सुद्धा व्यवस्थित नाही करू शकत. त्यामुळे ही गोष्ट जरा गांभीर्यपूर्वक पाहण्याची आहे की पाण्यात नेमकं जातंय काय. जर ते आपल्याला माहिती असेल तर आपण शुद्ध करू शकू, आणि जर माहिती असेल तर ते खरं तर टाकूच नाही, पण टाकतोय तर आपल्याकडे पर्याय काय आहे, तर ते जाणून घेऊन ते शुद्ध करण्याची प्रक्रिया शोधणं. तर आता साधारण आपण घरी जेव्हा प्लॅस्टिक जाळलं त्याचा उग्रवास येतो, त्यांना एखादा धूर निघतो. ह्या धुराला काय म्हणायचं, कुठला असू शकतो, म्हणजे आता आपण मला ज्ञात नाही, म्हणजे कार्बन असू शकतो का काय असं, कार्बन आपल्या शरीराला काय त्रास देऊ शकतो. कार्बन हा खूप घातक आहे, म्हणजे श्वासावाटे जर आत गेला तर तो खूप गंभीर त्रास करू शकतो. म्हणजे अशा सुद्धा घटना आहेत ज्याच्यामध्ये घरात झोपलेले, घरामध्ये काहीतरी पेटलं, प्लास्टिकच पेटलं होतं, आणि ते प्लास्टिक पेटल्यानंतर सकाळपर्यंत पाहिलं घराला आग वगैरे नाही लागली, थोडंफार पेटलं होतं, थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी पेटलं असणार आहे, पण सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा घरातले सगळे हे मृत पावले होते. म्हणजे प्लास्टिकचा धूर जो आहे हा सतत जर घेतला गेला तर तो एकदम अक्यूट लेवलवर प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे प्लास्टिकचा धूर तर बिलकुलच नाही. इतर आजार होतील वगैरे ती पुढची गोष्ट, जीव लगेच जाऊ शकतो. तर आता पर्यावरणामध्ये जो समतोल आहे तो संपूर्ण समतोल आता विस्कळीत झालेला आहे. म्हणजे आता उत्खनन सुरू आहे, मोठे मोठे हायवे बनत आहेत, पण ज्या ठिकाणी क्रश सोडली जाते वातावरणात, तर आम्हाला कसं जाणवेल का बाबा आम्हाला या क्रशमुळे हा त्रास आता सुरू झालेला आणि ही लक्षणं मला दिसू लागली आहेत, तर मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. कारण बऱ्याचशा ठिकाणी आता समजा आबिडगर भाग झाला, हे तुमचं टकली, खरिवली, कंचाड, भूमी मोठे क्रश आहेत, मांगडणे साईडला मोठ्या मोठ्या टायर कंपन्या आहेत, खानिवली साईडला मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत का रात्रंदिवस त्यांचा धूर सुरू आहे. काय लक्षणं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बाबा ह्यामुळे आता हा मला आजार झालेला आहे किंवा मला ही लक्षणं दिसू लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे मी दवाखान्यात डॉक्टरकडे जायला पाहिजे, ही माझी पहिली स्टेज आहे. कसं ओळखून आम्ही हे करणार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खोकला. हा साधारणतः खोकला होतो, कफ झाला, खोकला झाला ती वेगळी गोष्ट, पण कफ नसताना सुद्धा खोकला होणे हे पहिलं लक्षण आहे. म्हणजे सतत खोकल्याची उबळ सारखी येते, ते इरिटेशनमुळे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सर्दी परत परत व्हायला लागते. म्हणजे बरी झाली, औषधं घेतली, बरी झाली सर्दी, पण परत सर्दी झाली, थोड्या काळानंतर परत झाली, परत औषधं घेतली, परत बरी झाली, परत सर्दी झाली, हे लक्षण व्हायला लागतं. अजून एक त्वचेसंबंधी असं व्हायला लागतं की त्वचा कोरडी जाणवायला लागते. ज्यांची त्वचा स्निग्ध आहे त्यांची सुद्धा त्वचा कोरडी जाणवायला लागते. आणि कोरडेपणा जो आहे हा काही विशिष्ट भागापुरताच असतो, म्हणजे संपूर्ण शरीरावर कोरडेपणा राहील असं नाही. काही ठिकाणी कोरडेपणा जाणवतो, काही ठिकाणी स्निग्धपणा जाणवतो, तेलकट सारखं सुद्धा जाणवतं, कोरडेपणा सुद्धा जाणवतं. तेव्हा असं समजावं की या कारणामुळे आपल्याला त्वचेचा त्रास व्हायला लागला. तर ही अगदी बेसिक लक्षणं आहेत. सतत सर्दी होणं, काही कारण नसताना खोकला होणं आणि त्वचा कोरडी जाणवायला लागते. तर हे अजून पुढे जर पाहिलं तर त्वचा फक्त कोरडी न राहता बारीक
तुटकुळ्यासारख्या यायला लागतात. त्या बऱ्याचदा जाणवत नाही, म्हणजे ते जेव्हा आम्ही पेशंट्सना पाहतो, जवळून पाहतो, तेव्हा ते दिसतात की हा हे आहे, ते जाणवत सुद्धा नाही, त्याचं काही लक्षण सुद्धा नसतं. पण तेव्हा असं लक्षात येतं की ह्यांना त्वचेसंबंधी ॲलर्जी हळूहळू होईल. तर ते एक आहे, जर आपण लक्ष देऊन पाहिलं तरच ते जाणवू शकतं, अन्यथा नाही. ही लक्षणं जर दिसली तर आपण वैद्यांना गाठावं. तर असं म्हणतात की वातावरणातली जी अशुद्ध हवा आपण घेतली त्याचा आपल्या फुफ्फुसाला त्रास होतो, किंवा आपण त्याच्यामुळं कधी कधी कॅन्सरसारखा एक आपल्याला हे होऊ शकतो. असं का आहे काय त्यामध्ये? आहे ना. आता कसं आहे, फुफ्फुस हा असा भाग आहे जो पर्यावरणाशी डायरेक्टली जोडला जातो. बाहेरचं वातावरण पूर्ण आत जातं, हवा डायरेक्ट आत जाते आणि आत ती स्पर्श करून पुन्हा बाहेर येते, म्हणजे तिथे एक्सचेंज होतो, गॅसेस एक्सचेंज होतो, ते सगळं आहे. पण कसं आहे, बाहेरची हवा, फुफ्फुसही बनली आहेत हवा घेण्यासाठी, हवा घेणार आणि ती हवेला प्रोसेस करणार, त्याच्यातून ऑक्सिजन काढणार आणि उरलेलं ऑक्सिजन आणि बाकीचं जे आहे ते सगळं बाहेर सोडून देतात. कार्बन डायऑक्साईड असतो, ऑक्सिजन नसतो असं नाही, त्याच्यात सुद्धा थोडाफार ऑक्सिजन असतो, पण ती हवा बाहेर सोडली जाते. आता ह्या प्रोसेसमध्ये जर फक्त हवा जर गेली तर तशी काही समस्या होत नाही. हवेसोबत जर इतर काही केमिकल्स असतात तर ती आतली जी आहे, आतलं स्ट्रक्चर हे काही एवढं आपल्या त्वचेसारखं राकट नसतं, किंवा काहीही झालं तरी सुद्धा चालून जाईल. ते मुलायम असतं, ती नाजूक हे असते, म्हणजे अल्व्हेओलाई जे असतात ते नाजूक असतात. त्यामुळे तिथे जर एखादं केमिकल गेलं तर ते केमिकल तिथे डॅमेज करायला लागतं. तिथे समजा पावडर गेली, एकदम फाईन पावडर जर गेली तर ती तिथे डॅमेज करायला लागते. हवा एक्सचेंज करणं आणि पावडरला प्रोसेस करणं हे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अल्व्हेओलाई जे आहे ते हवेला हँडल करू शकतात, म्हणजे गॅशियस याला हँडल करू शकतात. पण गॅशियस स्टेटमधले जर केमिकल्स असतील तर ते जे आहे ते तिथे रिॲक्ट करतात. आणि जर पावडर फॉर्ममध्ये जर असेल तर ते जास्त घातक असू शकतात, कारण त्याला रिॲक्ट करणं शक्य नसतं, ते तिथे साचतं आणि त्याला बाहेर काढणं सुद्धा एवढं सोपं नसतं. जसं गॅस बाहेर पडतो तसं ते पावडर जी आहे ही स्थूल हे आहे, स्थायी रूपातली आहे. भले ती डस्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे हवेत तरंगते, पण ती जेव्हा आत जाते तेव्हा ती तरंगण्याच्या स्टेजमध्ये नसते, ती अक्युम्युलेट होते, ते साचते आणि त्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे कुठल्याही नाव न सांगता येण्यासारखी आजार आहेत जे त्याच्यामुळे होऊ शकतात. तर आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे ह्या भागात अशा कंपन्या आहेत ज्याप्रमाणे असं क्रश सोडली गेली, म्हणजे तिथल्या ग्रामस्थांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे कुठली काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यामुळे? अशी कारण आपण कोरोना हा अनुभवलेला आहे. कोरोनामध्ये प्रत्येकाने मास्क घातला होता. कोरोना हा प्रत्येकाला दिसला नाही, पण समोरची जेव्हा आपण तब्येत आपली डाऊन होते मग त्याने तुला कोरोना झालेला असं झालेलं आहे. मग अशा ह्या परिस्थितीमध्ये इथल्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? अशी 100% काळजी घेण्यासारखी काही नाही. सगळ्यात पहिले म्हणजे मास्क वापरावा लागेल. मास्क वापरतात, ठीक आहे, किती काळपर्यंत मास्क वापरणार? कोविडमध्ये मास्क वापरला आपण, चायनीज व्हायरस आहे, ठीक आहे बाबा मास्क वापरूया, पण अशी आशा होती की कधीतरी हा जाईल आणि त्याच्यानंतर मास्क वापर. आपण ही आशा नाही ना बाळगू शकत की माझ्या शेजारचा स्टोन क्रशर तो बंद पडेल आणि त्याच्यानंतर, असं नाही होऊ शकत. तो कदाचित चालूच राहणार आहे आपण किती प्रयत्न केला तरी. तर असं काही ऍब्सोल्यूट हे नाही. मास्क वापरायचाच असेल तर वापरू शकता, पण वापरायचाच तर तो वॉलवाला जो असतो, वन वे मास्क असतो तो वापरावा. N95 प्रकारचा तो असतो, त्याला वॉल असतो. श्वास घेताना फिल्टर होऊन हवा आत येते, म्हणजे डस्ट असेल किंवा हे असेल, स्मोक असेल तर तो आत नाहीये, तो फिल्टर होतो. पण बाहेर जाताना श्वास आपण डायरेक्ट सोडू शकतो, वॉलमधून तो वन वे बाहेर पडतो. तो फायद्याचा असतो, त्याच्यामुळे कसं होतं, गुदमरत नाही. तर इन्फेक्शियस कंडिशनमध्ये तो वापरू नये, पण या कंडिशनमध्ये तो वापरायला हरकत नाही. पण ठीक आहे, हे झालं श्वसन संबंधी. मग त्वचेचं काय करणार? त्वचेचं काही करायचं असेल तर मग पूर्ण बाहेरचा शर्ट वापरणं, पूर्ण कपडे, ट्राउझर पूर्ण घालणं, हे सगळं करावं लागेल. मग चेहरा झाकलेला नाही राहत, चेहरा ओपन राहतो. या सगळ्या गोष्टी आहेत, काळजी घेण्यासाठी सारख्या भरपूर आहेत. म्हणजे फेस मास्क घालणं किंवा ते हे असतं फेस कव्हर वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासोबत जर इतर काही करायचं असेल तर सोपा उपाय म्हणजे घरातून बाहेर पडताना नाकपुडीमध्ये तूप लावणं. तूप पातळ करायचं, बोट बुडवायचं आणि दोन्ही नाकपुड्यांमध्ये ते स्मिअर करायचं.
त्याच्याने असं होतं की नाकामध्ये तसंही म्युकस असतं जे बाहेरून येणाऱ्या गोष्टींना, अनावश्यक गोष्टींना ट्रॅप करतं. तूप जे आहे हे सुद्धा ते काम इम्प्रूव्ह करतं. आणि तूप जर सकाळी नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब टाकले तर आपल्या श्वसन संस्थेचं काम सुधारतं. त्याला होणारे त्रास जे आहेत हे कमी होतात. जर कोणाला ॲलर्जीमुळे होणारे त्रास असतील तर ते सुद्धा कमी व्हायला लागतात. हे रेग्युलर करावं लागतं. सोबत त्वचेचे त्रास जर होऊ नयेत असं असेल तर अभ्यंग करावं. तिळाचं तेल हे खूप चांगलं आहे त्या बाबतीत. तिळाच्या तेलाने केलेलं अभ्यंग जे आहे हे त्वचेचे विकार जे आहेत हे ॲलर्जीचे असो, अक्वायर्ड असो किंवा कुठल्याही प्रकारचे असो, हे याच्यावर खूप चांगलं काम करतं. तर तिळाचं तेल आणि देशी गाईचं तूप ह्या 2 गोष्टी वापरामध्ये ठेवाव्या. त्याच्याने बऱ्यापैकी आपण आपल्या परीने या आजारावर आळा घालू शकतो. यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर कंट्रोल ठेवू शकतो. एक म्हणजे श्वसन संबंधी आणि त्वचा संबंधी असे 2 मी जे म्हटले. गाईचं तूप जर नाकामध्ये टाकलं तर त्याच्यामुळे श्वसन संबंधी त्रास नाही होणार किंवा होतील तरी कमी प्रमाणात होतील, कमी इंटेन्सिटीने होतील, झाले तरी सुद्धा लवकर बरे होतील. आणि अभ्यंग, तिळाच्या तेलाने केलेलं अभ्यंग, ह्या 2 गोष्टी ह्या खूप फायदेशीर ठरू शकतात. नाकात तूप टाकणं जे आहे त्याच्यात फक्त एकच करायचं की सूर्यास्तानंतर नाकामध्ये तूप टाकू नये. सूर्यास्तानंतर जर टाकायचं असेल तर फक्त बोटाने स्मिअर करायचं. ह्या 2 गोष्टी सोप्या आहेत आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहेत.